हॅलो, नमस्कार. मी विद्या. दर शुक्रवारप्रमाणे या शुक्रवारी पण तुमचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर मागच्या वेळेस आपण पेट्रोल लेक कव्हर केला होता आणि एक वॉटरफॉल कव्हर केला. तर आज आपण पुढे जास्परला चाललो आहे. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं की पुढचा व्लॉग असेल की जास्पर या जंगलाला आग लागली होती. तर दशकातील सर्वात भयंकर घटना कॅनडामध्ये घडली होती. ती 22 जुलै 2024ला घडली होती. म्हणजे जवळपास आता 1 वर्ष या घटनेला पूर्ण झालेत. 40,000 हेक्टर परिसर जो आहे तो जळून पूर्ण खाक झाला होता. जी इतकी भयानक ती आग होती आणि मी तुम्हाला सांगितलेली की या जास्पर जंगलाला आग लागली होती का लागली होती असं अचानक का लावली होती. तर ॲक्च्युली याचं कारण असं आहे की खूप जणांचं असं म्हणणं होतं की ही आग लावण्यात आली होती, पण नाही, हे चुकीचं आहे. ॲक्च्युली ही आग लागलेली होती. तर ती आग का लागली होती ते पण मी पुढे सांगते तुम्हाला. आता बघा, आपण पुढं आलेलो आहे. तर आता बास्का ग्लेशियरपासून पुढं आल्यानंतर हे जास्पर लागलेलं दिसतं तुम्हाला. हे सगळं जळून खाक झालेलं आहे. तर हे जास्पर ही आहे जे टाऊन आहे. त्या टाऊनमध्ये बघा एवढी आग लागून पण इतक्या व्हॅन दिसत आहेत, म्हणजे कॅम्पिंगला इतके लोक आलेलं आहे. एवढं हे जगप्रसिद्ध असं जास्पर नॅशनल पार्क आहे. ज्याप्रमाणे आमचं बँफ नॅशनल पार्क आहे त्याप्रमाणे हे जास्पर आहे. तर ही आहे पूर्ण सगळं वर दिसतंय, काळं 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 सगळं दिसतंय, ब्राऊन कलर चॉकलेटी झालेलं आहे. तर हे बघा, हे काही क्षेत्र वाचलेलं आहे तर काही आहे हे पूर्ण आगीच्या प्रभावाखाली आलं. तर आम्ही पुढे जास्परपासून हिंटन नावाचं एक छोटंसं सिटी, तर तिथं गेलो आम्ही आणि तिथं आम्ही रमादा नावाचं जे मोठं हॉटेल आहे त्या रमादामध्ये, जे इंडियामध्ये पण आहे, तर तिथं आम्ही 1 दिवस मुक्काम केला. आणि तुम्हाला मी जरा रमादाचा थोडंसं बाहेरचा परिसर आणि आतलं कसं आहे ते दाखवते. तर हे बघा, हे रमादाचं हे एवढं सुंदर असं हे हॉटेल आहे, हिंटनमध्ये आहे. तर ॲक्च्युली आम्ही जास्परला का राहिलो नाही, तर जास्परला खूप महाग आहे राहणं. त्यामुळं आम्ही पुढं आलो आहे. 70 ते 75 किलोमीटर पुढं येऊन आम्ही जवळपास तिथं येऊन मग आम्ही इथं रमादाला इथं एक रूम बुक केल्या आम्ही आणि आमच्या फ्रेंड्सनी, आणि आम्ही 1 दिवस इथं स्टे केला. हे बघा, आता हे आतमध्ये आपण जसं जाईल तसं हे बघा, हे अशा प्रकारचं हे मध्ये लॉबीमध्ये आपण चाललेलो आहे आणि इथं हे वेटिंग एरिया आहे पूर्ण. आणि इतकं सुंदर हे म्हणजे हॉटेल सजवलेलं आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. हे बघा, बघू शकता तुम्ही, एवढं सुंदर आहे. आणि जुन्या काळातले सगळे जे आपले घड्याळ असतात ती सगळी घड्याळ इथं हँगिंग इथं लावलेली आहे, तिथं तुम्हाला दिसतील. त्याचप्रमाणे जेवढ्या ह्या गरजेच्या वस्तू आहेत त्या पण इथं दिसत आहेत. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला ब्रश लागतो, पेस्ट लागते, जे काही नेसेसरी आहे आपलं सकाळचं, ते सगळ्या गोष्टी इथं याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तिथं तुम्ही पे करायचं, बाजूला ATM मशीन पण ठेवलेली आहे, नाहीतर तुम्ही कॅश देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही ह्या वस्तू पण घेऊ शकता. इतकं सुंदर हे हॉटेल आहे. आणि आतमधल्या रूम तर खूपच मस्त आहे. ती रूमसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण पुढे जाऊया. हे बघा, हे सगळं इथं कोल्ड्रिंक वगैरे सगळं ठेवलं आहे. आता ही रूम बघा अशी आहे. आतमध्ये आल्या आल्या आपल्याला दिसेल हे डाव्या बाजूला आपले जॅकेट वगैरे काढण्यासाठी एक कबड दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे इस्त्री दिसते आहे तुम्हाला, म्हणजे प्रेस करण्यासाठी. आणि त्याचा जो स्टँड आहे तो सुद्धा इथं दिलेला आहे. म्हणजे पूर्ण इथं तो पण प्रश्न मिटला. तुमचं प्रेससुद्धा करायला तुम्हाला इथं कपडे येऊ शकतात, एवढं छान इथं दिलेलं आहे. आणि खाली स्टँड आहे, ते खाली स्टँड पण आहे जे कपडे तुम्ही वाळत घालू शकता. आणि इकडे राईट साईडला आहे ते इकडे बाथरूम आहे. आणि बाथरूमसुद्धा इतकं मोठं आहे बघा. हे बाथटब तुम्हाला इथे दिसतो आहे. आणि हे बाथटब आणि इथं कमोड आहे. आणि त्याच्या समोरच्याच बाजूला इथं जेवढ्या लागणाऱ्या वस्तू आहेत, म्हणजे शॅम्पू आहे, जसे की स्किन केअरच्या काही वस्तू आहेत त्या पण ठेवलेल्या आहेत, टॉवेल आहेत, नॅपकिन आहेत, आणि मेन ड्रायरसुद्धा ठेवलेला आहे. हेअर ड्रायरसुद्धा तुम्हाला इथं दिसतो आहे. खूप हॉटेलमध्ये नसतो, आपल्याला घेऊन जावं लागतो, पण इथं रमादामध्ये, कुठल्याही रमादामध्ये जा, तुम्हाला हेअर ड्राय दिसेल, शॅम्पू दिसेल, कंडिशनर, आणि तुम्हाला एक छोटंसं मॉइश्चरायझर पण दिसेल. तर वाईप्स करण्यासाठी वेट वाईप्स जे असतात ते पण इथं वाईप्स तिथं दिलेले आहेत वाईप करण्यासाठी. तर अशा प्रकारे ही बाथरूम आहे. आणि इथं बघा पुढं तुम्हाला दिसेल इथं कॉफीची मशीन दिलेली आहे, कॉफी पण आहे, इथं चहा पण ठेवलेला आहे, साखर वगैरे सगळं ठेवलं आहे. वर मायक्रो दिलेला आहे, जेवण घेऊन आला तरी तुम्ही ते गरम करू शकता. आम्ही आदल्या दिवशी रात्री तसंच केलं की सगळं जेवण आम्ही मायक्रोमध्ये गरम केलं. आम्ही आणलं होतं जेवण. आणि छोटासा इथं मिनी फ्रीज पण दिलेला आहे. हे बघा, बघू शकता. इथं आता सध्या तर रिकाम आहे, पण फ्रीज पण आहे. म्हणजे एक घर असल्यासारखं छोटं झालं आहे, फक्त किचन नाही आहे एवढंच आहे. आणि इथं पुढे बघा तुम्ही, टेबल आहे, लॅम्प आहे, त्याचप्रमाणे 2 मोठे बेड दिलेले आहेत. तर त्यात 2 मोठे बेड म्हणजे 4 पण व्यक्ती बसू शकतात, जसं तुम्हाला पाहिजे तसं. तर एवढं हे सुंदर ह्या रूम पण आहेत, मोठ्या मोठ्या सगळ्या रूम आहेत. त्याचप्रमाणे बाजूला इथं समोर एक कपाट पण दिलेलं आहे.
तर काय सॉरी कपाट म्हणते टी व्ही आहे, टी व्हीच्या खाली जी आपली केस आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे काय असेल सामान ठेवू शकता. अशा प्रकारे 4-5 असे कप्पे दिलेले आहेत आणि पुढे एक मोठी चेअर पण दिली आणि बरोबर समोर इथे हीटर दिलेला आहे. आणि हा बघा इथून व्ह्यू दिसतोय आपल्याला खालचा हिंटनचा. हे समोर तुम्ही झूम केल्यानंतर बघाल की इथं सगळ्या प्रकारची ही जे आहेत हे सगळे म्हणजे आपलं जसं कॅनेडियन टायर वगैरे जसे असतात आपल्याला शॉपिंग करण्यासाठी वगैरे, तर आतमध्ये सगळं मिळतं. इतक्या जवळ आहे म्हणजे वॉकिंग डिस्टन्सच आहे. समोर खाली उतरलं पायऱ्या की तुम्हाला सगळं समोर दिसेल. तर एवढं सुंदर आहे. तर आम्ही हिंटनवरून लगेच वापस निघालो कारण आम्हाला उलटं परत जॅस्परला जायचं होतं. तर वाटेत आम्हाला इथं बघा या अशा डोंगराळच्या अशा या मेंढ्या दिसल्या आणि पुन्हा तुम्हाला दाखवते मी की जॅस्पर नॅशनल पार्क आपल्याला लागले. तर हे ॲक्च्युली जॅस्पर म्हणजे हे हिंटन पण त्याच्या जवळपासच येते, त्यामुळे ते त्यातच येते. आणि हे पूर्ण काळं 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 कुट्ट झालं आहे म्हणजे इतकं वाईट वाटत होतं की एवढं 40,000चं क्षेत्र म्हणजे जळून खाक झालं होतं. जगातली सगळ्यात ही पण भयानक अशी घटना होती कारण 30% भाग पूर्ण जळलेला होता. फार वाईट वाटलं कारण ही झाडं पुन्हा येणार कधी आणि म्हणजे एवढी झाडं ही किती वर्षानुवर्ष जुनी झाडं होती आणि एवढं 40,000 क्षेत्र म्हणजे खूप मोठं झालं आणि ही झाडे येण्यासाठी पुन्हा लावायचं कारण ही ऑलरेडी पहिलीच झाडं जी आहेत ती अजून निघालेली नाहीत. त्यामुळे नवीन झाडं अजून येणार आणि 1 एप्रिल 2025ला ही आग पूर्ण संपली, शांत झाली म्हणून घोषित केलं कारण 22 जुलै 2024ला लागलेली आग 7 सप्टेंबर 2024ला नियंत्रणात आली. जवळजवळ काहीतरी 45-47 दिवस असं काहीतरी हे चाललेलं. आग चालूच होती म्हणजे इतका धूर होता आणि पूर्ण ही आगीच्या ह्याच्यामध्ये जे जॅस्पर नावाची जी टाऊन आहे ते जॅस्परचं टाऊनसुद्धा तिथलंसुद्धा समोरचे जे मेन डाऊनटाऊनचे जे हॉटेल्स आहेत छोटे छोटेसे तुमचे शॉपिंग सेंटर असतात किंवा जे छोटे छोटे तुमचे गिफ्ट शॉप असतात ते सगळे जळून खाक झाले होते. फार वाईट वाटलं. आणि आता पुन्हा इथं बघा आम्हाला जाताना एक मालिंगे नावाचं लेक लागलेलं आहे. तर या लेकचं पण आणखी एक वैशिष्ट्य जाताना जॅस्परच्याच तिथं बरोबर लागतं हे. तर ते लेकचं एक वैशिष्ट्य असं आहे की तिथं ग्लेशियर आहे, जे नॅचरली आपले ग्लेशियर आहेत ते ग्लेशियर अजून पण तिथं आहेत. तर ते तुम्हाला बघायला मिळू शकतात. पण एवढंच आहे की तुम्हाला जर ते ग्लेशियर बघायचे असले तर इथं त्यांनीच एक छोटंसं असं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. तर त्या स्ट्रक्चरमध्ये त्यांनी दाखवलं आहे की बाबा ग्लेशियर जर तुम्हाला हे बघायचे असतील तर तुम्हाला आतमध्ये एक छोटीशी जशी क्रूज शिप असते तशी क्रूज शिपसाठी सारखीच एक छोटीशी आणखी एक शिप असते त्यांनी तिथे ठेवलेलं आहे. तर त्याचं तिकीट काढून तुम्हाला आतमध्ये जावं लागतं आणि मग तुम्हाला आत हे तुम्ही ह्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला फोटोंमध्ये. तर हे आत गेल्यानंतर तुम्हाला हे सगळं दिसेल. ग्लेशियर नॅचरली जे आहेत ते सगळे दिसतील. हे अशा प्रकारे सगळं हिंटन हे पुढं सगळे डोंगर आहेत आणि तिथून 1 तास लागतो आत जायला. मी झूम केल्यावर दाखवल्यावर बघा इथं त्याच्या आतमध्ये हे सगळे ग्लेशियर आहेत, हिमनद्या आहेत मोठ्या मोठ्या. तर अशा प्रकारे हे सगळं जॅस्परचं नॅशनल पार्कमध्येच हे मॅलिंगे लेक म्हणून आहे ते येतं. तर तिथून आम्ही परत वापस आम्हाला बँफला जायचं होतं म्हणून आणि हे बघा अशा प्रकारे हे जॅस्पर आपल्याला टाऊन लागलेलं आहे. आणि हे आता बघताय तुम्ही हे काही भाग जो आहे तो नवीन वसवलेला आहे कारण आगीच्या प्रभावाखाली हा खूप भाग आलेला होता. त्यामुळं हे असं पुन्हा थोडंसं नवीन वसवलं आहे. त्याच ह्याच्यामध्ये आमचे पण एक फ्रेंड आहेत तर त्यांचंसुद्धा आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत ते. तर मुंबईचे आहेत तर त्यांचंसुद्धा जे शॉप होतं वाईन शॉप ते ह्याच्यामध्ये आलं होतं आणि ते पण जळालं पण त्यांना गव्हर्नमेंटनी जागा दिलेली आहे आणि पुन्हा एकदा पुनर्वसन त्याचं चालू आहे. अशा प्रकारे आता थोडी गर्दी इथं जॅस्परला सुरू झालेली आहे. आणि जे काही छोटेसे आपले खाण्याचे जे होते छोटे शॉप म्हणतो आपण तर त्याप्रमाणे छोटे चालते बोलते जे आहे त्यांना हे सगळ्यांना त्यांनी छोट्याशा व्हॅन आपल्या ह्या असतात ना ज्याला आपण फूड ट्रक म्हणतो असे फूड ट्रक इथं अवेलेबल करून दिलेलं आहे. ते सगळं गव्हर्नमेंटनी इथल्या केलेलं आहे जॅस्परच्या गव्हर्नमेंटनी. तर इथं बघा आम्हाला आपलं एक मराठी मुंबईचेच आहेत तर त्यांचं एक इथं फूड ट्रक आहे. ते आमच्या ओळखीचे आहेत तर ते त्या दिवशी नव्हते तिथं, ते बाहेर होते पण त्यांचे बाकीचे मित्र होते. तर तिथं वडापावचं त्यांनी स्टॉल टाकलेला आहे. त्याचप्रमाणे जे आपण म्हणतो मॅगी टाईप वगैरे असे थोडेसे 2-4 पदार्थ ठेवले. मेन म्हणजे इथं चहा त्यांनी ठेवलेला आहे आणि वडापाव खाण्यासाठी तर भयानक गर्दी होती. तर इथे त्यांनी मुंबईचा वडापावचं सारखं इथं सगळं ठेवलेलं आहे आणि आम्ही इथनं वडापाव आणि चहा आणि
एक मॅगीसारखं एक होतं ते आम्ही तिथनं त्यांना ऑर्डर केलेली आहे. तर अशा प्रकारे बघा हे गाड्या त्यांना अवेलेबल करून दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटने. तर हे खूप चांगला उपक्रम आहे की बाबा इतकं मोठं क्षेत्र एकतर जाळलेलं आहे, नुकसान झालेलं होतं. पण त्यांनी या सगळ्यांना धीर देण्यासाठी सगळ्यांना अंदाज नावाचं इथं एक हे आहे बघा, इथं गाडी आहे. तर ही फूड ट्रक आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. तर अशा प्रकारे धीर देण्यासाठी सरकारने हे त्यांना दिलेलं आहे. हे बघा आता तुम्ही बघू शकता, ही बाजूच्या पण आहेत ह्या सगळ्या फूड ट्रक इथं ठेवलेल्या आहेत. हे बघा अशा प्रकारे आम्ही हे सगळं ऑर्डर केलं होतं. तर आम्ही सगळ्यांनी हे सगळं घेतलं आणि आम्ही पुढे निघालो आमच्या प्रवासाला. पण सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे 7 महिन्यानंतर ते 8 महिन्यानंतर आम्ही वडापाव खात होतो. खूप आठवण येत होती वडापावची आणि अशा प्रकारे वडापावचा आम्ही खूप छान आस्वाद घेतला. खूप म्हणजे खूप टेस्टी होता. आणि इथून आम्ही पुढे डायरेक्ट निघालेलो आहे बॅम्फला आणि पुन्हा एकदा हे जंगल क्षेत्र लागलेलं आहे. खरं सांगते मी, इतकं वाईट वाटत होतं की म्हणजे इतकं वन्यक्षेत्र हे जे आहे ते सगळं जळून खाक झालं होतं की हे नुकसान कधीही भरून न शकणार आहे. आता सांगते मी तुम्हाला आग का लागली. तर झालं होतं काय की इथं जुलैमध्ये इथं समर असतो, म्हणजे उन्हाळा सुरू होता आणि ऊन पण होतं आणि इथं अचानक इथं पावसाचे ढग तयार झाले आणि वरती विजा चमकायला लागणार, आकाशात विजा चमकायला लागल्यानंतर एक वीज खाली आली आणि ती खाली पडल्यानंतर जी आग निर्माण झाली नॅचरली, ती आग इतक्या जोरात पसरली. म्हणजे आग लागल्यानंतर डायरेक्ट ती पसरत इतक्या म्हणजे डायरेक्ट जास्परच्या शहरापर्यंत गेली. इतके धुळीचे लोट होते. मी टी व्हीला सुद्धा तुम्ही बघितलं तर बघितलं असेल लास्ट इयरला आणि अजूनसुद्धा तुम्हाला इंटरनेटवर आहेत व्हिडिओ, ते दिसतील. तर अशा प्रकारे इतकं भयानक क्षेत्र हे नुकसान झाले. असं मला वाटतं की बाबा देवा, हे पुन्हा असं कधीही घडू नये. कधीही म्हणजे कधीही नुकसान भरूनच नाही येणाऱ्यासारखं हे ग्लोबल वॉर्मिंगचं साईन आहे. खूप वाईट वाटलं. अशा घटना घडणं म्हणजे हळूहळू आपण विनाशाच्या दिशेने चाललो आहे. त्यामुळे मला लोकांनासुद्धा विनंती करायची आहे की बाबा जितकं वाचवता येईल तितकं आपलं वन्य क्षेत्र असेल किंवा ही जी पृथ्वी आहे आपण वाचवायला प्रयत्न केले पाहिजेत. अशा प्रकारच्या घटनाच ही आता नॅचरली घटना झाली आहे. पण मी सांगते की आथाबास्का ग्लेशियर मी नुकतंच बघून आले होते. तिथलीच घटना बघून मला हिमनदी आटत चालली ते बघूनच मला वाईट वाटलं होतं. काही वर्षांनी तर ती पूर्णपणे नाहीशी होणार आहे. तरी कॅनडा सरकारचे खूप आभार की त्यांनी खूप जंगल क्षेत्र वाचवलेलं आहे. तेच आपण इंडियात केलं आपल्या भारतामध्ये तर खूप चांगलं होईल, खूप वाचलं जाईल आणि भविष्यातले धोके टळले जातील. मी रजा घेते आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.